नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचे आपण वेगवान अपडेट घेऊयात। हिंगोलीमध्ये ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। हात न मिळवणं ही फक्त नौटंकी, सामना खेळवायलाच नको हवा होता। भारत पाकिस्तान सामन्याच्या संदर्भात आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। बीडमध्ये दोन्ही दसरा मेळाव्याची जय्यत तयारी। नारायणगडावरील तयारीची ड्रोन दृश्य। बीडमध्ये मुंडेंचा आणि जरांगेंचाही दसरा मेळावा। नारायणगडावर जरांगेंचा मेळावा। नवी मुंबईमध्ये राजकीय भूकंप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी पक्षप्रवेश। विरारच्या विवाह कॉलेजमध्ये लव्ह जिहाद। गरब्याआडून लव्ह जिहाद सुरू। भाजपच्या अशोक चळकेंचा गंभीर आरोप। व्हिडिओ आणि सोशल मीडियात चॅट शेअर करत आरोप। दळवी यांना उत्तर देण्यास आमचे प्रवक्ते सक्षम। सुनील तटकरेंचं दळवींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर। महेंद्र दळवींची तटकरेंवर खालच्या शब्दात टीका। बंडू आंदेकर टोळीच्या अनधिकृत ठिकाणांवर हातोडा। दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच। पुणे पोलिसांकडून सलग 6व्या दिवशी कारवाई। मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांचा दौरा। सरनाईक यांनी विविध विकास कामांची केली पाहणी। तातडीनं अतिक्रमण हटवण्याचे दिले निर्देश। शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। मंत्रालयाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त। राज्यामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची अहिल्यानगर प्रकरणावर प्रतिक्रिया। सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांवर कारवाई करू। मुख्यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा। साताऱ्याचा शाही दसरा रद्द। दसऱ्याच्या खर्चातून पूरग्रस्तांना मदत करणार उदयनराजे भोसलेंचा निर्णय। राज्यामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अहिल्यानगर प्रकरणावर प्रतिक्रिया। सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्यांवर कारवाई करू। मुख्यमंत्र्यांकडून कडक कारवाईचा इशारा। फक्त आश्वासन नको, हेक्टरी 50,000 द्या। महाराष्ट्रात निवडणुकांच्या वेळी पैशांचा पाऊस पडतो। आदित्य ठाकरेंचा महायुतीला टोला। ओवेसी आणि जलील हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर। दोन्ही नेत्यांच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध। हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध तर कोल्हापूरमध्ये तणावाचं वातावरण। दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा तिसरा टीजर। विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा टीजरचं शीर्षक। तर दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंची जोमात तयारी। यवतमाळच्या उदुतवाडी पोलीस ठाण्याची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। पोलीस ठाण्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 13 तारखेला ऑनलाईन प्रणालीच्या द्वारे उद्घाटन। यवतमाळच्या जाम रोड परिसरामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं 71 फूट उंच भव्य स्मारक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज पाहणी दौरा। भारताच्या विजयानंतर मुंबईकरांकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं जल्लोष। ते लोकही देशद्रोही आहेत का? ये नया भारत। संजय राऊत जरा पाकिस्तानच्या प्रेमातून बाहेर पडा। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचा ट्विट करत राऊतांना टोला। राजकीय गुन्हे मागे घेण्यासंदर्भात उपसमितीची बैठक। आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार। सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। शहीद भगतसिंगाचा जीवनपट शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणार। मालेगावच्या जवळके येथे आयोजित भगतसिंग जयंती कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची घोषणा। भाजपचं कार्यालय जाळतानाचा फोटो व्हायरल। पोस्ट हटवा अन्यथा न्यायालयामध्ये भेटू। पोस्टवरून उज्ज्वल निकमांच्या मुलाचा काँग्रेसवर संताप। राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचं नुकसान आणि नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवावं। काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवारांचं राज्यपालांना पत्र। आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस। कर्जत तालुक्यातील मलठण या गावात ग्रामस्थ आणि एनडीआरएफच्या जवानांसोबत केक कापत रोहित पवारांनी वाढदिवस साजरा केला। अतिवृष्टी थांबत नाहीये। राज्यात अतिवृष्टीनं मोठं संकट आणि नुकसान। अमित शहांनी प्रत्यक्ष भेट देऊन मदत करावी। अमित शहांकडे डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी आहे। संजय राऊतांचं वक्तव्य। शेतकऱ्यांपर्यंत अजूनही मदत पोहोचली नाही। आजही शेतकरी मदतीच्या अपेक्षेमध्ये 50,000 हेक्टरी मदत आवश्यक। कर्जमाफी करा ती सर्वात मोठी मदत। संजय राऊतांचं विधान। पीएम केअर फंड निवडणुकीसाठी वापरणार का? आमचं काम सरकारला आरसा दाखवायचं म्हणून राज्याला विरोधी पक्षनेता हवा। संजय राऊतांची मागणी। टीम इंडिया पाकिस्तान सोबत
खेळलीच का? सामन्यातील रक्कम दान करा. पाकिस्तानसोबत खेळलेल्या सामन्यांचे पैसे दान करा. संजय राऊतांचं वक्तव्य. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे घेणार बैठका. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुखांच्या घेणार बैठका. निवडणुकीसंदर्भात शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन. मुंबईत केलेल्या कामांची पुस्तिका देखील छापणार. गडचिरोलीमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ठाकरेंच्या शिवसेनेचा आधार. अरविंद कात्रटवार यांच्याकडून कुटुंबियांना आर्थिक मदत. वादळ वाऱ्यानं मावळणारे आम्ही नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. आमदार वैभव नाईकांच्या समर्थकांच्या वतीनं बॅनरबाजी. कुडाळ माणगाव खोऱ्यामध्ये ठिकठिकाणी लागलेल्या बॅनरची आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचा युवा संवाद मेळावा पार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे आयोजन. जास्तीत जास्त तरुणांना उमेदवार म्हणून संधी देण्याचं आश्वासन. राज्यातील ओला दुष्काळ घोषित करावा का या प्रश्नावर रवींद्र चव्हाणांनी बोलणं टाळलं. धन्यवाद मत प्रश्नाला दिली बगल. शक्य असेल तितकी पूरग्रस्तांना मदत करा. भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन. रवींद्र चव्हाणांच्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांनी मदत पाठवली. आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी बरोबर युती नाही. रायगडमध्ये शिवसेनेची ठाम भूमिका. लेवाकचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून पुनरुच्चार. भाजपसोबत आली तर ठीक, अन्यथा एकला चरोलेचा नारा. मेट्रो स्थानकांवर हिंदी जाहिराती चालू देणार नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. जाहिरात ही मराठीमध्येच असली पाहिजे. मनसेचे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य. पालघरमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भात पिकाचं नुकसान भरपाई करून द्या, शेतकऱ्यांची मागणी. बीडमध्ये गेवराईच्या शहाजहानपूर चकला येथे गावामध्ये शेतातील विद्युत डीपी उद्ध्वस्त. सरकारनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सीना नदीच्या पुरामुळे पिठापूर येथील खरात वस्तीमध्ये हाहाकार. सरकारनं स्थलांतर केलेलं असलं तरी घरं नदीच्या पाण्यामध्ये गेली आहे. पाण्याचा लोंढा आल्यावर लोकांनी जीव वाचवण्यासाठी वस्ती सोडलेली आहे. सरसगट द्राक्षबाग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. सांगलीतील द्राक्ष बागायतदार संघाची मागणी. हंगामाच्या सुरुवातीपासूनच द्राक्षबागांना अतिवृष्टीचा फटका. सोलापूरच्या उत्तर बार्शीमध्ये चांदणी नदी दुथडी भरून वाहू लागली. शाळा पाण्यामध्ये, विद्यार्थ्यांचं शिक्षण वाऱ्यावर. गावकऱ्यांचा पाण्याच्या प्रवाहातून जीव मुठीत घेऊन प्रवास. महाबळेश्वरमध्ये पावसाचा कहर. आतापर्यंत 6107 मिलीमीटर पावसाची नोंद. महिन्यापासून बरसणाऱ्या पावसानं नागरिक त्रस्त. साताऱ्यामध्ये सुमारे 7 दिवसानंतर सूर्यदर्शन. जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती. पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मराठी कलाकार सरसावले. रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याणच्या वतीनं आणि काही कलाकारांच्या पुढाकारानं पूरग्रस्तांना रिलीफ किट. सिंधुदुर्गात कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. मासेमारी नौकांना खोल समुद्रात न जाण्याचे प्रशासनाचे आदेश. नौकांच्या सुरक्षेसाठी तब्बल 82 मासेमारी नौका देवगडच्या बंदरात आश्रयासाठी. राज्यात पुढील आठवड्यामध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता. 6, 7 आणि 8 ऑक्टोबरला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी. रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू. हिंगोलीमध्ये कयाधू नदीच्या पुरानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. संपूर्ण सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हतबल. हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पालघर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुरामध्ये कंटेनर वाहून गेला. कंटेनरची कमकुवत झालेल्या रामसेतू पुलाला धडक. क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर बाहेर काढला जाणार. गोदावरीच्या पुराचा रामसेतू पुलाला मोठा फटका. मुंबईमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस. मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता. पंढरपूरमध्ये सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. करमाळा तालुक्यामध्ये पाण्याच्या प्रवाहानं रस्ता गेला वाहून. करमाळा जामखेड गावचा संपर्क तुटला. मुंबईमध्ये काल दिवसभर जोरदार पाऊस. आज पहाटेपासून मुंबईत पावसाची संततधार. तर मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशिराने. भिवंडीमधील बापगाव सोनाळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये 2 कार अडकल्या. कारमधील प्रवाशांची तहसीलदार कार्यालयाच्या आपत्कालीन पथकाकडून अग्निशमन विभागाच्या मदतीनं सुखरूपपणे सुटका.
करपरा नदीला पूर आल्यानं आसेगाव येथील शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित. सोयाबीन, कापूस, अन्य पिकं नासून गेली तर ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा रास्ता रोको करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. धाराशिवमध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. अतिवृष्टीनं पपईचं मोठं नुकसान. जवळपास 30 ते 35 लाखांचं नुकसान. जालन्याच्या गोदाकाठच्या नागरिकांचं स्थलांतरण. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरण. अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसानं सीना नदीला महापूर. सोलापुरातील अनेक गावांमध्ये शिरलं पाणी. सीना नदीतून 1,54,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सोलापूरच्या गंगाखेड तालुक्यामध्ये मासोळी नदीला पूर. पावसानं साखळी करून नदी पार करतात. नदीवर मोठा पूल बांधून देण्यात यावा, नागरिकांची मागणी. जायकवाडी विसर्गामुळे जालन्यातील विविध गावांमधील सुमारे 10,000 नागरिकांचं स्थलांतर. 6,870 नागरिकांची जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरांमध्ये व्यवस्था. नागरिकांसाठी भोजन आणि इतर व्यवस्था. उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. उजनीतून भीमा नदीमध्ये 95,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्व मंदिरं पाण्याखाली. नाशिकमध्ये पावसाची उघडीप. पूर परिस्थिती कायम. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गोदा काठावरील सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा. रामकुंड, लक्ष्मणकुंड पूर्णतः पाण्याखाली. बदलापूरमध्ये उल्हास नदीमध्ये तरुण शनिवारी वाहून गेला. तरुणाचा अद्यापपर्यंत पत्ता नाही. रविवारी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं तरुणाचा शोध कार्य थांबवण्यात आलं. मात्र पाण्याची पातळी कमी होताच तरुणाचा पुन्हा शोध घेतला जाणार. महाराष्ट्रावर जलप्रकोप. मराठवाड्यातील सर्व धरणं ओव्हरफ्लो. नाशिकमध्ये गोदा घाटावरील मंदिरं, दुकानं पाण्याखाली. अहिल्यानगरमधील 32 गावं पुराच्या विळख्यामध्ये. आणखीन 4 दिवस अतिवृष्टीचा हाय अलर्ट. बळीराजाच्या मदतीसाठी कल्याणमधील मराठी कलाकार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मदतीचा हात. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दसऱ्यापर्यंत मदतीचं. वृत्तिराज फडके, प्रसाद दाणी यांचं आवाहन. मदत पूरग्रस्त नागरिकांना पाठवली जाणार. पैठण तालुक्यामध्ये पूर परिस्थिती. अनेक घरं पाण्याखाली. नायगाव, मायगावला पुराच्या पाण्याचा फटका. नायगावमधील कुटुंबांचं स्थलांतर. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा हाहाकार. जायकवाडी धरणाच्या विसर्गानं पैठण शहरामध्ये पूरस्थिती. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली पाहणी. पूरग्रस्तांच्या मदतीला धावले श्री सिद्धिविनायक मंदिर, न्यास मंदिर. न्यासच्या वतीनं 10 कोटींची मदत जाहीर. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत देण्याची घोषणा. खजिनदार पवन त्रिपाठींची घोषणा. नुकसानग्रस्त भागाची प्रतापराव जाधवांनी केली पाहणी. बुलढाणा, मोताळा तालुक्यात केली पाहणी. अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक. परभणीत नुकसानग्रस्त भागामध्ये राजेश वेटेकर यांच्याकडून पाहणी. शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत दिली जाणार. आमदार राजेश वेटेकर यांच्याकडून ग्वाही. महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखाची मदत जाहीर करा. संभाजी ब्रिगेडची मागणी. भिवंडीमध्ये मुसळधार पावसाचा भात शेतीला फटका. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. नागपूरमध्ये बावनकुळेंनी केली शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार. बावनकुळेंनी दिलं आश्वासन. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी केली गोदाघाट परिसरातील पूरस्थितीची पाहणी. गिरीश महाजन यांच्यासोबत महापालिका अधिकारी आणि पोलीस कर्मचारी देखील उपस्थित. शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंच्या नुकसानीवरून कलेक्टरांना फोन. पूरग्रस्त लोकांना मदत करण्याची वेळ तर राजकारण नंतर करा. जिल्हाधिकाऱ्यांनीच ज्योती वाघमारे यांना चांगलंच सुनावलं. हिंगोलीमध्ये अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान. खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी केली नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत करण्याची मागणी. खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी केली मागणी. नुकसानीच्या पंचनाम्यावरून तलाठी महिलेची अरेरावीची भाषा. शेतकऱ्यांसोबत उद्धटपणाचं वर्तन केल्याचं चित्र. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील घटना. अमरावतीमध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांचा संप मागे. आजपासून रखडलेल्या शस्त्रक्रियांना सुरुवात. अकोल्यामध्ये पुन्हा आय लव्ह मोहम्मदचे फलक घेऊन मुस्लिम समाजाचं आंदोलन. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या अशी मागणी. आम आदमी पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर रुमणे मोर्चा. अकोल्यामध्ये हजारो शेतकरी उतरले रस्त्यावर. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्याची मागणी. तेल्हारा तहसील कार्यालयावर आसूड मोर्चाचं आयोजन. धाराशिवमध्ये अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान. सरपंचाचा शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात. आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला केली मदत.
बेळगावमधील कोनगोळी बैलजोडी घोडा जोडी शर्यतीला उत्तम प्रतिसाद. शर्यतीचा थरार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी. विदर्भातील कवीने शेतकऱ्यांच्या भीषण व्यथा कवितेमधून मांडल्या. अमरावतीमधील कवी नितीन देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारी कविता केली सादर. धुळ्यातील बारीपाडामध्ये जैवविविधता संरक्षण समितीच्या पाककला वनभाजी स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये 620 स्पर्धकांचा सहभाग. सिंधुदुर्ग हद्दीमध्ये दाखल झालेल्या ओंकार हत्तीला जंगलात सोडण्याचा वन विभागाचा प्रयत्न सुरू. राज्यातील 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा. परीक्षा अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ. पूरस्थितीने अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. राज्यात रक्ताचा काळाबाजार होण्याची भीती. नवरात्रोत्सव आणि राजकीय दबावामुळे रक्तदान शिबिरांमध्ये वाढ. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील सुविधा कळणार एका क्लिकवर. रुग्णालयामध्ये जाण्यापूर्वीच तेथील सुविधांचा तुम्हाला घेता येणार आढावा. मेट्रो 2 आणि 7 मार्गिका 30 स्थानकांमधील जागा व्यावसायिक वापरासाठी. MMMOCLचा महसूल वाढवण्याचा नवा निर्णय. मानधनाअभावी आशा स्वयंसेविकांची उपासमार. तर मानधन आणि दिवाळी बोनससाठी आंदोलन करण्याचा पवित्रा. माढाकडून मुंबईमध्ये 1500 घरं तर राज्यात 11,500 घरं. अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड स्वतंत्र वेळापत्रक जाहीर. आता 1 ते 5 ऑक्टोबरच्या दरम्यान होणार परीक्षा. वादळी वातावरणामुळे सर्वत्र मासेमारी बोटी किनाऱ्यावर. राज्यातील किनारपट्टीच्या भागांमध्ये तसंच गुजरातमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला होता. वाडा कडू शहरामध्ये जिल्ह्याबाहेरील मोकाट श्वानांची दहशत. श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. प्रवाशांसाठी खुशखबर. नाशिक रोड नागपूर मेमो रेल्वे गाडी धावणार. मुंबई महानगरामध्ये मेट्रो सेवांचा विस्तार होतो. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी ONDC नेटवर्कवर वनतिकीट ॲप उपलब्ध. लोकशाहीच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासन ऍक्टिव्ह. बेकायदेशीर बायोडिझेल पंप बंद करण्याचे आदेश. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिले आदेश. 7ही तलाव तुडुंब. मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली. तलावांमध्ये 14,39,588 दशलक्ष लिटर जलसाठा जमा. गोदावरी नदीवर नवीन रामसेतू पूल बांधण्यात येणार. गिरीश महाजनांचं वक्तव्य. शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये आयुर्वेदाचा समावेश करणार. तर अभ्यासक्रम मॉड्यूल देखील तयार करणार. पुढील सत्रापासून अभ्यासक्रम बदलण्याची शक्यता. महालक्ष्मी मंदिरामध्ये या आधारित गर्दी नियंत्रण प्रणाली. भाविकांना सुलभतेनं दर्शन. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. डोंबिवली गोपी चौक परिसरातील धक्कादायक घटना. KDMCच्या नाल्यामध्ये पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू. नाल्यावर झाकण नसल्यानं तोल जाऊन मृत्यू. मुलाच्या मृत्यूनंतर KDMCला जाळ. 12वीच्या फॉर्मचं चलन भरण्यावरून वाद. विद्यार्थ्यांच्या पालकांनी कर्मचाऱ्यांना केली मारहाण. धुळ्यातील घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये चित्रित. धाराशिवच्या परंड्यामध्ये संपर्क तुटलेल्या भोत्रा गावात लोकशाही मराठीची टीम. ग्रामस्थांच्या मदतीनं लोकशाही मराठीचा ट्रॅक्टरमधून प्रवास. मागील 6 दिवसांपासून गावाला पाण्याचा वेढा. चेंबूरच्या NG आचार्य DK मराठे कॉलेजमधील पिक्सेल 2025-26 फेस्टिवल. BMMच्या विद्यार्थ्यांकडून फेस्टिवल साजरा करण्यात येतो. यावर्षी फेस्टिवलची थीम काय असेल याकडे महाविद्यालयांचं लक्ष. बीडमध्ये आदिवासी समाज आक्रमक. आदिवासींच्या ताटातलं आरक्षण कुणाला देऊ नका. आदिवासी समाजाचा सरकारच्या विरोधात तीव्र संताप. अहिल्यानगर शहरातील माळेवाडा भागामध्ये मोहम्मद पैगंबरांचं नाव जमिनीवर लिहून विटंबना. शहरामध्ये तणावाची परिस्थिती. कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमा. संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात. नाशिक शहरामध्ये वाहतूक कोंडीमध्ये स्वतः जिल्हाधिकारी अडकले. बेशिस्त पार्किंग आणि पोलीस यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा जिल्हाधिकाऱ्यांना मोठा फटका. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 41 वर्ष पूर्ण. अमल महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली सभा. सभेच्या स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी वैष्णवीच्या पतीचा सासूचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपीला जामीन मिळाल्यास समाजहिताला बाधा येऊ शकते. कोर्टानं गंभीर निरीक्षणही नोंदवलं.
सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील दिव्यांग बांधव अडचणीमध्ये गेल्या 7 वर्षांपासून दिव्यांग निधी थकीत, गावातील दिव्यांग ग्रामस्थ संतप्त. होमिओपॅथी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी करा, नोंदणी न केल्यास महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा. अमरावतीमध्ये धनगर समाज आक्रमक, धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठी आमदारांच्या घरासमोर आंदोलन. पुणे ते हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष एसी रेल्वे धावणार, छटपूजा आणि दिवाळी सणांसाठी नियोजन. 6 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरच्या दरम्यान विशेष गाडी चालणार. भंडाऱ्यामध्ये रात्रीच्या सुमारास कबड्डी खेळताना युवकाला लागला करंट, युवकाचा मृत्यू, मृतकाचं नाव हरिकृष्ण भदाडे. पुण्यातील आंबेगावमध्ये गडदादेवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सव साजरा, रामायण कथेचं आयोजन, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. भिवंडीमध्ये रांगोळीतून साकारलं वज्रेश्वरी महालक्ष्मीचं चित्र, रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. कोल्हापूरमध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पूजा, अंबाबाईची महाविद्या महाकाली स्वरूपामध्ये पूजा, नवरात्रोत्सवात 7व्या दिवशी आज विशेष पूजेचं आयोजन. शिरूर तालुक्यातील कवठे एमाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये सुरू, मंदिर परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. कोल्हापूरमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं ज्योतिबाचा जागर, मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार, ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. रत्नागिरीमध्ये पाटीदार समाजाच्या वतीने नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये सुरू, गेल्या 37 वर्षांपासून दुर्गादेवीची पूजा, लहानांपासून ते वृद्धांचा दांडिया आणि गरब्यामध्ये सहभाग. रायगडच्या पेणमध्ये कुलदेवतांचं थाटामाटामध्ये आगमन, मोठ्या उत्साहानं नितेश ठाकूर आणि परिवाराकडून पूजा करण्यात आली. मुंबईच्या चेंबूरमध्ये लाल डोंगरमध्ये महाकाली मातेचं जागृत देवस्थान, नवरात्रीमध्ये 9 दिवस मोठ्या उत्साहात देवीची पूजा केली जाते. भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, आशिया कप जिंकत पाकिस्तानचं तोंड केलं बंद, भारताचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनं विजय. आशिया कप जिंकल्यानंतरही मैदानावर ड्रामा, पाकिस्तान मंत्र्यांकडून ट्रॉफी घेण्यास भारताचा नकार, पाकिस्तानीच्या हस्ते आम्हाला ट्रॉफी नको, भारताची भूमिका. आशिया चषकातील विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवची मोठी घोषणा, आशिया कप स्पर्धेतील त्यांचं संपूर्ण मानधन सैन्याला आणि पहलगाम हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय, सूर्याची एक्स पोस्टद्वारे माहिती. आशिया चषकातील विजयानंतर भारताला 3 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस, भारतीय चलनामध्ये 2 कोटी 6 लाख रुपयांचं बक्षीस, तर अंतिम सामन्यामध्ये पराभूत झालेल्या पाकिस्तानच्या संघाला रनरअप म्हणून 1.5 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस. आम्ही भारताच्या बुटांच्या लायकीचे ही नाही, तू बरोबर आहेस, तू आमच्याशी हस्तांदोलन केलं नाहीस, पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांकडून भारतीय संघाचं कौतुक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.